मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, आज सगळ्यांच्याच मागे गडबड आहे. पटापट रिव्ह्यू देत. मैत्रिणींनो, आज कामाच्या गडबडीमध्ये तुम्ही खूप बिझी असाल ना, त्यामुळे नेमकं मालिकेमध्ये काय झालं हे तुम्हाला पटकन सांगते, म्हणजे काय झालं हे तुम्हाला कळेल. तर बघा, सुरुवातीला जीवा, काव्या, पार्थ आणि ही नंदिनी चौघे जण फोनवर कॉन्टॅक्ट करताय. आता काव्या म्हणते वसू आत्याला कळू नये म्हणून आपण फोनवर असं बोलूयात. पार्थ म्हणत असतो आता नेमकं आपण काय प्लॅन करायचा काही कळत नाहीये. जीवा म्हणतो हो ना, तेच कळत नाहीये की नेमकं प्लॅन कसा ऑन करायचा आपण. नंदिनी म्हणते वसू आत्या आपल्यावरती नजर ठेवू नयेत. त्यावरती काव्या म्हणते हो ताई, म्हणूनच आपण असं फोनवर बोलायचं, एकमेकांच्या समोर नाही यायचं, म्हणजे वसू आत्याला डाऊट येणार नाही. तर आता बोलता बोलता सहज काव्या म्हणते ताई, तू आठव ना त्या दिवशी लग्नामध्ये तुला काही असं झाल्याचं आठवतं का, काही वेगळं, किंवा वसू आत्या तुझ्याशी जे काही बोलल्या, जे काही त्यांनी तुला धमकी दिली आतापर्यंत, त्यांच्या बोलण्यातून तुला काही वेगळं असं जाणवलं का. आता नंदिनी म्हणते नाही ग काव्या, त्या खूपच हुशारीने बोलत होत्या, त्यांनी त्यांचं काहीही माझ्या हाताशी लागू दिलेलं नाहीये, म्हणजे त्या सगळं विचार करून बोलत होत्या ग, अशी कुठलीच गोष्ट नाहीये ज्या त्या पटकन बोलून गेल्यात. नंदिनी असं सांगते काव्याला. काव्या म्हणते हो ताई, पण काहीतरी असेल ना, तू कमीत कमी आठवायचा तर प्रयत्न कर. जीवा म्हणतो हो बरोबर आहे, अगं नंदिनी काव्या सांगते ते बरोबर आहे, काहीतरी आठव ना प्लीज. नंदिनी म्हणते वसू आत्यानं खूप हुशारीने बोलत होत्या जीवा, त्या माझ्यासमोर असं काहीच बोलल्या नाही, त्यामुळे मला डाऊट येईल. काहीच असं नाहीये जे आपल्याला म्हणजे कळेल किंवा काही धागादोरा लागेल. काव्या म्हणते काय करावं मग, काहीतरी आपल्याला क्लू लागलाच पाहिजे ना. काव्या विचारते तिला ताई आठव, त्या काय काय बोलल्या ते तरी आठवून बघ. आता नंदिनी आधी प्रयत्न करते आठवायचा, पण तिला आठवत नाही. मग ती म्हणते की त्यांनी जे जे सिक्वली धमकी दिली ना, ती सगळी नंदिनी आठवते आणि म्हणते अरे हां आठवलं, त्या फक्त एवढंच म्हणत होत्या की तू काहीही प्रयत्न कर, पण तुला दीपकने किडनॅप केलंय लग्नामध्ये हे तुला कधीच कळणार नाही. तो लग्नामध्ये आधीच हजर होता, ते तुला कधी कळलं का. आता असं जेव्हा नंदिनी बोलते तेव्हा म्हणते काव्या अगं ताई 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 एक मिनिट, काय म्हणालीस तू आता. दीपक लग्नामध्ये हजर होता ना, तर मग मला सांग, अगं लग्नात जर तो वेटर बनून आला होता तर त्याचे फोटोज वगैरे काहीतरी असतील ना अल्बम मध्ये. नंदिनी म्हणते पण मला नाही ग आठवत आहे. आता काव्या आणि पार्थ म्हणतात हो पण मला असं वाटतंय. पार्थ म्हणतो की आपण ते लग्नाचे अल्बम चेक करूयात. काव्या म्हणते हो गुड आयडिया पार्थ, आपण ते लग्नाचे अल्बम चेक करूया. अगं नंदिनी ताई, जर तो दीपक वेटर बनून फिरत असेल तर त्याचा साथीदार पण त्याच्यासोबत असेलच ना तिथे वेटर बनून. मला असं वाटतंय की आपण लग्नाचे अल्बम चेक करू, आपल्याला कुठे ना कुठे काही ना काही क्लू नक्कीच मिळेल. नंदिनी आणि जीवा जरा विचार करतात आणि म्हणतात हो बरोबर आहे तुझं काव्या. नंदिनी म्हणते गुड जॉब काव्या, तू जे सांगतेस ते अगदी करेक्ट आहे ग, माझ्या लक्षातच नाही आलं. आपण आता काय करायचं. आता पार्थ म्हणतो आपण काय करू, लग्नाचा अल्बम शोधू. आधी मी आणि काव्या जाऊन मिथुन काकाच्या खोलीत जातो. जीवा म्हणतो यस गुड आयडिया, दादा तुम्ही दोघं आधी जा, नंतर आम्ही दोघं येतो. पण त्याला ओळखायचं कसं, त्याला तर नंदिनी आणि मी ओळखतो ना, तुम्ही कसे ओळखणार. काव्या म्हणते जेवढे वेटरचे फोटो आहेत ना लग्नाच्या अल्बम मध्ये ते सगळे आम्ही बाजूला सॉर्ट आउट करून ठेवतो आणि मग नंदिनी ताईकडे आणतो. नंदिनी ताई ओळखेलच ना त्यात कोण तो दीपक का कोण होता त्याला. मग आता पार्थ म्हणतो हो बरोबर आहे, आम्ही तसंच करतो, आणि जर आपल्याला फोटो लक्षात आला तर आपण पोलिसांकडे त्याचं स्केच देऊया आणि त्याची माहिती काढून घेऊयात, ही बेटर आयडिया आहे. काव्या म्हणते हो मला पण हेच योग्य वाटतंय ताई, मी आणि पार्थ आम्ही दोघे जण मिथुन काकाच्या खोलीत जातो सकाळी सकाळी. आता बरीच रात्र झाली आहे आणि वसू आत्या जाग्याच असतील अजून, आम्ही सकाळीच जातो म्हणजे कोणाला शंका येणार नाही. पार्थ म्हणतो हो फोटो मिळाले की आम्ही तुमच्याकडे घेऊन येऊ. आता जीवा म्हणतो हो चालेल. आता अशा पद्धतीने यांचा एक प्लॅन ठरलाय बरं का मंडळी. तर असा या चौघांचा प्लॅन ठरलाय. पण आता बघा हा नेमकं काय होतं. त्या मिथुन काकांच्या खोलीत गेल्यावरती या मंजू आत्या पण तिथे येतात, कारण वसू आत्याने आता चांगलीच फिल्डिंग लावली आहे, कारण त्यांना माहिती आहे त्या केव्हाही एक्सपोज होऊ शकतात. मंजू आत्याने या पार्थ आणि काव्याचं बोलणं चोरून ऐकलंय. कमाल आहे ना बाई, घरातल्या घरात कसं काय बरं जमतं यांना. आता बघा ही सगळी खबर मंजू आत्याने लगेच वसू आत्याला दिली सुद्धा. आता ते देताना नाही दाखवलं, पण डायरेक्ट वसू आत्या म्हणतात नाही नाही नाही, काही झालं तरी त्यांना लग्नाचा अल्बम मिळता कामा नये. लग्नाच्या अल्बम मध्ये शोधतायत का ते, त्या दीपकला आणि त्याच्या साथीदाराला हरकत नाहीये.
आपण आता तो लग्नाचा अल्बमच गायब करू. रम्या घाबरलेली असते, ती म्हणते अगं आई ते रम्या घाबरलेली असते, ती म्हणते अगं आई ते तुझा पिक्चर सोडायला तयार नाहीयेत, आता काय ग करायचं. वसू आत्या म्हणतात काय करायचं काय करायचं, काहीही झालं तरी त्यांच्या हाताला काहीही लागू द्यायचं नाहीये रम्या. आता आपण एकच काम करायचं, आपला प्यादा त्यांच्या टीममध्ये पोहोचवायचा. प्यादा म्हटल्यावर वसू आत्या फक्त मंजू आत्याकडे बघतात आणि मंजू आत्या लगेच वसू आत्यासाठी काम करायला तयार पण होतात बरं का. आता मिथुन काकांच्या खोलीत पार्थ आणि काव्या ऑलरेडी गेलेत आणि लग्नाचे अल्बम बघतात. मिथुन काका विचारत असतात त्यांना, काय रे पार्थ एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही अल्बम का बघतायत. मग आता तेवढ्या तिथे मंजू आत्या येतात आणि म्हणतात, पार्थ आणि काव्या मला तुम्हाला मदत करायची आहे. आता हे मिथुन काकांना जरा डाऊटफुल वाटतंय, पण तरी काही एवढं त्यांनी विशेष नाही असं जाणव दिलं. असो, आता पार्थ म्हणतो अगं आत्या तुला का मदत करायची आम्हाला. मग लगेच मंजू आत्या रडायचं नाटक करतात. काव्याला आणि पार्थला त्यांच्यावर शंका येतेच, ते दोघंही एकमेकांकडे बघत असतात. मग मंजू आत्या म्हणतात, अरे पार्थ माझ्या मुलीला त्या वसूने त्रास दिला रे. आता सहज तो म्हणतो, पार्थ अगं पण तू वसू मावशीच्या विरुद्ध. मग लगेच त्या मंजू आत्या म्हणतात, नाव नको घेऊ माझ्या बहिणीचं, बहीण नाहीये ती, दुश्मन आहे माझी. माझ्या पोरीला धमकवलं रे तिने, तिची हिंमत कशी झाली. मला तिची साथ द्यायची नाहीये पार्थ. तुला जर माझी मदत हवी असेल तर सांग. नंदिनीने खूप काही केलंय रे. तुम्ही हे सगळं नंदिनीला निर्दोष सिद्ध करण्यासाठीच करताय ना. नंदिनीने माझ्या पिहूसाठी बरंच काही केलंय. पार्थ प्लीज सांग, मला काही मदत हवी असेल तर तुला मी वाटेल ती मदत करायला तयार आहे. काय करायचं ते फक्त सांग मला. मंजू आत्या हे वाक्य 2दा-3दा रिपीट करतात बरं का. पुढे बघा काय होतं. मग आता पार्थ म्हणतो, अगं आत्या पण. आता त्या मंजू आत्या म्हणतात, पण वगैरे काही नाही, तू फक्त सांग मला तुला काय मदत हवी आहे. तुला पाहिजे ती मदत करायला मी तयार आहे. पार्थ प्लीज माझी मदत घे ना रे, सांग फक्त मला काय करायचंय. आणि रडायचं थोडं नाटक करतात. आणि आता पार्थ त्यांना सांगतो की अगं आत्या आम्ही ना जरा लग्नाचे अल्बम शोधतोय, त्यामध्ये कुठला वेटरचा फोटो आला ना तर प्लीज तेवढा बाजूला काढून ठेवशील का. आता मंजू आत्या हो असं म्हणतात बरं का. पण आता काय म्हणतात त्या मिथुन काकाला, अहो आपली पिहू सकाळची दिसेना, तिला जाऊन बघून येता का जरा गच्चीवर. मिथुन काका म्हणतात बरं पाहून येतो. आता हा मंजू आत्याचा प्लॅन आहे, मिथुन काका समोर नसताना या वसू आत्याला मदत करता येईल ना म्हणून. आता काय करते बघा ती मंजू आत्या. मंजू आत्या पार्थला म्हणते, काय करायचंय पार्थ सांग ना रे. मग पार्थ म्हणतो, हे बघ आत्या आम्ही हे लग्नाचे अल्बम बघतोय, यातनं फक्त वेटरचा फोटो बाजूला काढ. आता काव्याला आणि पार्थला डाऊट आलेलाच आहे. मंजू आत्या अशा मनाशीच हसतात. पण आता या तिघींचीही म्हणजे रम्या वसू आत्याची लबाडी त्या पकडतातच. बघा काय होतं. जीवा आलाय आता इथे. नंदिनी आणि जीवाचं सीन दाखवलाय. जीवा म्हणत असतो नंदिनीला, नंदिनी दादाचा मेसेज आलाय, काव्या आणि तो दोघे जण मिथुन काकाच्या खोलीत आहेत, लग्नाचे अल्बम चेक करताय. आपल्याला त्या साथीदाराचा फोटो मिळाला पाहिजे ग, म्हणजे आपल्याकडे चांगला क्लू मिळेल. मागच्या वेळेला आम्ही रेखाताईकडनं दीपकचा फोन घेतला होता, म्हणजे त्याचं लोकेशन मला ट्रेस करता आलं होतं बघ. आता नंदिनी कपड्यांच्या घड्या घालून कपाटात ठेवत असते आणि आता तिला अचानक आठवतं की रेखाताई सध्या संकटात आहे. तेव्हा नाही का नंदिनी किडनॅप झाली होती, तेव्हाच हा जीवा तिला सांगतोय. आता नंदिनीला आठवतं की रेखाताई संकटात आहे, त्यांच्या त्या भाऊजाईचं बाळ सध्या डेंजरमध्ये वगैरे वगैरे तिला आठवतं. आता जीवा म्हणतो, काय झालं नंदिनी, कसला विचार करतेस. नंदिनी म्हणते, काही नाही हो, रेखाताईंचा विचार करतेय. त्यांना भेटायचं होतं हॉस्पिटलमध्ये मला जाऊन, पण त्यांचा फोनच लागत नाहीये. मी पुन्हा एकदा ट्राय करून बघते. असं म्हणून नंदिनीने आता त्या रेखाताईंना पुन्हा फोन लावलाय, पण अजूनही फोन लागतच नसतो. नंदिनी थोडी अस्वस्थ होते आणि म्हणते, बघा ना जीवा, अजूनही फोन लागतच नाहीये रेखाताईंचा. कशा असतील कोणास ठाऊक, काल खूप अस्वस्थ होत्या त्या आणि त्यांचं बाळ वगैरे म्हणे. नंदिनी म्हणत असते, मला अस्वस्थ वाटते, बाळासाठी मी प्रार्थना करून येते देवाजवळ. जीवा म्हणतो, थांब मी सुद्धा येतो. नंदिनी म्हणते, तुम्ही कशाला येताय जीवा. जीवा म्हणतो, अगं नंदिनी, जी तुझी माणसं ती माझी माणसं. मग नंदिनी जीवाकडे बघून छान स्माईल करते. आता दोघेही जण देवाजवळ प्रार्थना करायला चाललेत त्या बाळासाठी. पण नेमकं आता तिथे रम्या येते आणि यांच्या हाती काय लागतं ते बघत राहा. पटपट रिव्ह्यू देते प्रेक्षकांनो. आज सगळ्यांच्याच मागे गडबड असते, गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी आहे ना. तर बघा आता इकडे हे पार्थ आणि काव्या सगळे लग्नाचे अल्बम एक एक करून चेक करताय. ठरल्याप्रमाणे मंजू आत्या तिथे पार्थ आणि काव्याला मदत करतात, म्हणजे त्या वसू आत्याची मदत करताय ऍक्च्युली, पण तसं नाटक करताय की काव्या पार्थची मदत करताय. आणि बघा ना, नेमका फोटो मंजू आत्याच्याच हाती लागतो. दीपक आणि त्याचा साथीदार तो सँडी, त्या दोघांचाही फोटो या मंजू आत्याच्या हाती लागलाय. आता मंजू आत्या खुश होतात बरं का,
पार्थ विचारतो, काय ग मंजू आत्या, सापडला का फोटो? मंजू आत्याने एक फोटो साईडला लपवला आणि म्हणतात, अरे नाही रे पार्थ, बघ ना तुझेच फोटो आहेत सगळे. आणि आता मंजू आत्या हसतात आणि तो फोटो लपवतात आणि या पार्थला म्हणतात, पार्थ मी जरा पाणी पिऊन आलेच या निमित्ताने ते आता वसू आत्याकडे फोटो नेऊन देतात. इकडे ना प्रेक्षकांनो आता थोडासा थरार रंगवलाय बरं का, म्हणजे जवळपास 15 मिनिटं तुम्हाला हे गाणंच ऐकायचंय. इथे त्यांनी मंत्रपुष्पांजली ऐकवली आहे गणपती बाप्पाची आणि मंजू आत्या एंटर करतात वसू आत्याच्या खोलीत आणि फोटो दाखवतात. डायलॉग अजिबात ऐकवलेले नाहीयेत, फक्त इथे गाणं ऐकवलंय. आता रम्या म्हणते, या फोटोचं काय करायचं, म्हणजे यांच्या खाणाखुणा सुरू आहेत. आता वसू आत्या तिला म्हणतात, जाळून टाकतो फोटो. आणि मग ही रम्या, वसू आत्या, मंजू आत्या तिघी मिळून तो फोटो जाळायला लागतात. पण काही केला तो फोटो जळतच नसतो आणि काड्याची पेटी विझून जात असते. आता हा देवाचा चमत्कार म्हणा, काय म्हणा, जे म्हणायचे ते म्हणा. आता रम्या शेवटी वैतागून तो फोटो फाडून टाकते आणि आता फोटो फाडलेला डस्टबिनही त्यांच्या रूममध्ये सापडत नाही. आता इकडे नंदिनी आणि जीवा आरती करताय. आता आरती विझू नये म्हणून पटकन नंदिनीने असा दिव्याला आधार दिलाय आणि ती आता देवाजवळ नमस्कार करते. रम्या इकडे ते फोटो फाडून टाकते आणि म्हणते, आई डस्टबिन कुठे गेलं ग? त्यावर वसू आत्या म्हणतात, अगो माझ्या खोलीतलं डस्टबिन कुठे टाकलं कोणाच ठाऊक त्या आशाने. रम्या म्हणते, ही नवीन आशाताई आहे ना, अजिबात काम करत नाही, फारच कंटाळा करते. आता या मंजू आत्या म्हणतात, अगं किचनमध्ये डस्टबिन आहे, जा त्याच्यात नेऊन टाक हे सगळे तुकडे. आता रम्या हळूहळू खाली उतरत असते. हॉलमध्ये नंदिनी आणि जीवा असतात. आता जीवा नंदिनीकडे बघत असतो प्रेमाने. ती जेव्हा त्याला आरती देत असते तेव्हा हे दोघेही जण देवाजवळ प्रार्थना करत असताना रम्या हळूहळू तिथून निष्ठत असते. ते फोटो असतात ना फाडलेले, ते फोटो तिला किचनच्या कचऱ्यात जाऊन टाकायचे आहेत. तेवढ्यात नंदिनी येते आणि म्हणते, रम्या आरती घे ग. आता रम्या किती वेळ आरती घेतच नाही. नंदिनी म्हणते, अगं असं काय करतेस, आरती घे ना. मग ती डाव्या हाताने घ्यायला लागते. नंदिनी म्हणते, डाव्या हाताने आरती घेऊ नये रम्या, तुला एवढं बेसिक कळत नाही का? त्यावरती आता जीवा म्हणतो, जाऊ दे ना नंदिनी, कशाला तिच्याशी बोलतेस तू? आता लगेच रम्या म्हणते, मला नसेल घ्यायची आरती. काय ग तुझी एवढी बळजबरी नंदिनी, मला नाही घ्यायची आरती. आता जीवा म्हणतो, बरोबर आहे, तू कशाला ग आरती घेशील? जाऊ दे ना नंदिनी, तू कशाला हिच्याशी डोकं लावतेस, नसेल घ्यायची तिला आरती, दे सोडून. आता या रम्याच्या एका हातात ते फोटोचे तुकडे आहेत ना, त्यामुळे ती डाव्या हाताने आरती घेते आणि नंदिनी समोर तिला ते तुकडे काढता पण येत नाहीये. पण बहुधा नंदिनीने ते तुकडे पाहिलेत, कारण नंदिनी आता जेव्हा पलटते ना तेव्हा ती स्माईल करते आणि आता रम्या त्या किचनच्या डस्टबिनमध्ये ते सगळे तुकडे टाकून देते आणि आता विचार करते, आता या नंदिनीच्या हाती कसलाच पुरावा लागणार नाहीये. आता काय करणार ही नंदिनी, ऑल सेट झालंय सगळं. आता असं म्हणून हसत असते स्वतःच्या मनाशी. आता इकडे बघा त्या सँडीचा जे बाळ आहे ना ते जरा जास्तीच कॉम्प्लिकेशन्स त्याचे वाढलेत. डॉक्टर येतात. सँडी विचारतो, डॉक्टर बरं आहे ना माझं बाळ? डॉक्टर म्हणतात, सॉरी पण तुमचं बाळ जरा सिरियस आहे आता. सँडी हात जोडायला लागतो, नाही हो नाही डॉक्टर, असं बोलू नका हो, माझ्या बाळाला काही करून वाचवा. ते डॉक्टर म्हणतात, हे बघा आम्ही शर्थीचे प्रयत्न करतोय, त्याची सर्जरी झाल्यामुळे त्याचा खूप ब्लड लॉस झालाय आणि आता त्याला ब्लड डोनेट करायची गरज आहे. कसला तरी AB पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप सांगितलाय डॉक्टरांनी आणि तो त्यांच्याकडे अवेलेबल नाहीये. आता ते डॉक्टर या रेखाताईला आणि सँडीला दोघांनाही त्यांचा ब्लड ग्रुप विचारतात. त्या दोघांचा ब्लड ग्रुप वेगवेगळा आहे. सँडी हातापाया पडतो डॉक्टरांच्या, काही करा पण वाचवा माझ्या बाळाला. मग आता ते डॉक्टर म्हणतात, तुमचा ब्लड ग्रुप काय आहे? मग सँडी म्हणतो, माझा O पॉझिटिव्ह आहे आणि रेखाताईंचा AB पॉझिटिव्ह आहे. आणि आता डॉक्टर म्हणतात की नाही तुमचे ब्लड ग्रुप तर चालणारच नाही, काही करून आम्हाला ब्लड अरेंज करायचंय. तुम्ही आता देवाजवळ प्रार्थना करा. मी पुढचे काही तास तुम्हाला सांगू शकत नाही काय होईल ते. प्लीज आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय, पण तुम्ही काहीही करून हे ब्लड जर अरेंज करता आलं तर बघा, आमच्याकडनं आम्ही प्रयत्न सुरूच ठेवतोय. नेहमी जसं दाखवतात ना मालिकेमध्ये की आमच्याकडे नाहीये, मग आता नंदिनी येईल तिथे आणि नंदिनी त्या बाळाला रक्त देईल, असं काहीतरी दाखवतील बघा. आता त्या डॉक्टर जातात आणि त्या रेखाताई म्हणतात की वाचवा आमच्या बाळाला, आम्ही शर्थीचे प्रयत्न करतोय, डॉक्टर असं सांगतात. आणि त्या आता देवाजवळ प्रार्थना करतात. रेखाताई, देवा वाचव रे आमच्या बाळाला, त्याने अजून जग पाहिलेलं पण नाहीये, काय एवढा निष्ठुर होतोय आमच्या बाळाशी, असं म्हणून आता त्या रडायला लागतात. सँडी म्हणते, ताई रडू नकोस ग, सगळं काही होईल ठीक, आपण प्रार्थना करूया देवाजवळ. सँडीला आणि या रेखाताईला आता काही सुधरेना. रेखाताई म्हणतात, होईल रे बाळा, होईल, सगळं ठीक होईल. आता हा शेवटचा सीन तुम्ही पाहत आहात. ही जी पिहू आहे ना ती मोबाईल गेम खेळण्यासाठी धावत असते. मिथून काका तिच्या मागे मागे फोन घ्यायसाठी धावत असतात. आता ती पळता पळता एका हातात दुधाचा ग्लास घेऊन पळतीये, त्यामुळे तिच्या हातातला ग्लास खाली पडतो आणि मिथून काका तिच्यावर ओरडतात,
कळतं का ग काही तुला पिहू? काय आहे हे? नुकसान करून ठेवलंस ना, कशाला ते दूध सांडलंस? नंदिनी येते धावत धावत आणि म्हणते, काका तिला रागवू नका. लागलं का ग पिहू तुला? पिहू म्हणते नाही. आता नंदिनी म्हणते, हे बघ पिहू बेटा, मोबाईल वगैरे खेळू नकोस यावेळेला, बाबा चांगल्यासाठी सांगतायत ना. मग तिथे जीवा येतो आणि म्हणतो, अरे थांबा, तुम्ही हलू नका हा, ही काच लागेल बरं का. मी आशाताईंना आवाज देतो. आता नंदिनी म्हणते, अहो आशाताई घरात नाहीयेत, त्या गणपतीच्या खरेदीसाठी बाहेर गेल्यात. मग आता जीवा म्हणतो, ठीक आहे हरकत नाही, मी आवरतो हे सगळं. नंदिनी थांब जरा, मी सुपली आणि कुंचा घेऊन येतो, हे आवरतो. जीवा तिथून निघून जातो आणि मग मिथून काका ओरडतात पिहूवर, पिहू काय ग हे, बघ बरं काच फुटली. आणि आता ते नंदिनीला म्हणतात, नंदिनी काच फुटणं तसं शुभ असतं ग, पण ही काच जी फुटली आहे त्यात काही अशुभ झालं तर, म्हणजे असंच काहीतरी त्यांच्या डोक्यात आलं म्हणून ते बोलून गेले. आता नंदिनी त्या गोष्टीचा विचार करते. नंदिनी पिहूला मिथून काकासोबत वर पाठवून देते, पण आता तिला सॉलिड टेन्शन आलंय आणि एपिसोड इथेच संपलाय. आता पुढच्या भागामध्ये हे सगळे लग्नाचा अल्बम बघतात आणि काव्या ओळखते, अरे हा तर तोच माणूस आहे ज्याच्या बायकोला आम्ही दवाखान्यात ऍडमिट केलं. अगं ताई, त्या रेखाताई आहेत ना, त्या होत्या तिथे दवाखान्यात. आणि दवाखान्याचा पत्ता काव्या आणि पार्थला माहीतच असतो आणि सगळे जाऊन सँडीला गाठतात. सँडी नंदिनीला बघून घाबरतो, त्यामुळे जीवा म्हणतो, मी सांगतो ना हा सँडी नंदिनीला कसा ओळखतो ते, त्यामुळे आता या सँडीची पोलखोल होणार. पण नंदिनी त्याच्या बाळाला नक्कीच मदत करेल आणि मदतीची परतफेड म्हणून तो सँडी नंदिनीकडून साक्ष दिली आणि वसवात्याचं भांड फुटेल. पण आता ते केव्हा फुटतंय ते बघूयात. प्रेक्षकांनो बघा ना, आज एवढी गडबड आहे, पण ठरलं तर मगचा एपिसोडच आलेला नाही अजून, आला की लगेच देईल पण हा एपिसोड आधी दिलाय, पटकन दिलाय. कसा वाटला नक्की चालता चालता कमेंट करा, लाईक करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना बाप्पाच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूयात उद्या पुन्हा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. एन्जॉय युअर सण. धन्यवाद.